नमस्कार मित्रांनो. तर सध्या मी आहे वाटेगावमध्ये. बैलगाडी शर्यतीच्या क्षेत्रामध्ये वाटेगावचं नाव येतं ते म्हणजे मोठा लक्ष्यासोबत. मोठा लक्ष्यात काही दिवसापूर्वीच आज 10 दिवस होत आहेत बैलगाडी शर्यत क्षेत्राला खऱ्या अर्थानं पोरका करून गेला. तो एक त्या काळचा एक सुपरस्टार म्हणून त्याच्याकडे सगळेजण बघतात. अनेक जण अनेक वेगवेगळ्या आठवणी मोठ्या लक्ष्याबद्दलच्या सांगत असतात. तर आज त्याच्या 10वा दिवस आहे तो आपल्यातून निघून जाऊन. तर या प्रसंगी आज त्याच्या पुतळ्याचं म्हणता येणार नाही, पण त्याच्या मूर्तीची स्थापना आहे. आणि खऱ्या अर्थाने याच्या पाठीमागं त्या नंदीनं केलेलं मैदानाची गाजवली, त्यानं आतापर्यंत जे गुलाल मिळवलं आतापर्यंत प्रत्येक मैदानामध्ये त्याने एक वेगळी छाप पाडली, त्याचाच खऱ्या अर्थानं सन्मान आज या ठिकाणी होतोय. तर बघूया आपण आणि या ठिकाणी असणाऱ्या सगळ्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. या ठिकाणी शेठ आलेले आहेत, त्यांच्या उपस्थितीत उत्तम भाऊ आहेत, दादा आहेत आणि अनेक चाहते आहेत मोठ्या लक्ष्याच्या. त्यांच्या उपस्थितीत आज मोठ्या लक्ष्याच्या मूर्तीची स्थापना होणार आहे. तर बघूया आपण. तर मित्रांनो, मोठ्या लक्ष्याची मूर्तीची स्थापना झालेली आहे. खऱ्या अर्थानं मोठ्या लक्ष्याची ही मूर्ती एक आठवणीच्या स्वरूपात राहणार आहे कायमस्वरूपी. ज्यावेळी पुढची पिढी येईल या क्षेत्रामध्ये आणि ज्यावेळी ही मूर्ती बघेल या ठिकाणी येऊन, त्यावेळी मोठ्या लक्ष्याच्या असणाऱ्या आठवणी, त्यानं मैदानावरती जे नाव कमावलं त्याच्या पळाच्या जोरावर, त्या सगळ्या आठवणी पुन्हा अनेकांच्याकडून ऐकायला मिळतील. त्यासाठीच खऱ्या अर्थानं आठवणीची किंवा स्मृती जपण्यासाठी मोठ्या लक्ष्याच्या मूर्तीची आपण स्थापना केली. खऱ्या अर्थानं बैलगाडी क्षेत्रातला एक देव म्हणून मोठ्या लक्ष्याकडे बघितलं जातं किंवा प्रत्येक नंदीला देव समजलं जातं. त्यामुळेच आपण या ठिकाणी मूर्तीची स्थापना झाली असं म्हणतोय. तर याच प्रसंगी आपण पहिल्यांदा उत्तम भाऊंशी बोलणार आहे. खऱ्या अर्थानं भाऊ, तुम्ही पहिल्यापासून मोठ्या लक्ष्य तुम्ही म्हणता की माझा मुलगा आहे, तुम्ही पहिल्यांदा पण सांगितले. तर आता ज्यावेळी तुम्ही चौकटीच्या बाहेर जाता, जिथं मोठा लक्ष्य नेहमी असायचा तिथं तो आता दिसत नाही, ही भावना कशी असते ज्यावेळी तुम्ही बाहेर जाता आणि त्या ठिकाणी तुमचा असणारा नंदी तिथं दिसत नाही? आता आम्हाला काय झालं, आमच्या घरातला माणूस गेल्यागत गेला. ह्याच्यावरूनच मित्रांनो समजतंय एका मालकाचं जे सांभाळ करत असतो कायमस्वरूपी, त्याचा आपल्या नंदीवर किती जीव असतो. पण भाऊ, लक्षानं खूप कमवले, नाव कमवले तुमचं. आज तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ओळखलं जातं मोठ्या लक्ष्यामुळे. मोठ्या लक्ष्यानं काय तुम्हाला मिळवून दिलं त्याबद्दल काय सांगाल? आम्हाला काय नव्हतं घरात. आमच्या बैल आमच्या दारात आल्यापासून आमची परिस्थिती चांगली झाली. आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक जण आज म्हणते, प्रत्येका ज्यावेळी आम्ही बाईट घेत असतो, मोठ्या लक्ष्याचा विषय निघतो, त्यावेळी प्रत्येकाचा अभिमानानं प्रत्येकाची छाती भरून येते मोठ्या लक्ष्याचा पळाविषयी, मैदानाविषयी सांगत असताना. तर खऱ्या अर्थानं बैलगाडा शर्यत क्षेत्रानं मोठा लक्ष निघून गेला. अनेक जण आता मध्यंतरी आजारी आहे कळल्यापासून प्रत्येक जण इथे येत होतं, दर्शन घेत होतं, आशीर्वाद घेत होतं. परंतु आज त्याच्या जाण्यामुळे एक बैलगाडी शर्यतीच्या क्षेत्रामध्ये एक पोकळी निर्माण झाली. याच्याविषयी तुम्हाला काय बोलावंसं वाटतं? एक पोकळी ती कधीही भरून नाही येणार अशी पोकळी निर्माण झाली खरं. कारण त्याचं असणं एक ऊर्जा देणारं होतं प्रत्येकाला. नुसतं त्याच्याकडे बघितलं तरी प्रत्येक जण म्हणायचं की आम्हाला एक ऊर्जा मिळते या क्षेत्रात येताना. शेठ, तुम्ही काय सांगाल? भाऊंनी आता त्या भावनिक झालेत कारण त्यांचा असणारा जीव याच्यातून समजतोय. आणि तुम्ही एवढ्या विश्वासानं तुम्ही खऱ्या अर्थानं मोठ्या लक्ष्याचं तुम्ही म्हणजे खरेदी केली असेल, पण भाऊंच्याकडे तुम्ही सांभाळायला दिलं आणि त्यांचा हा जीव ह्याच्यातून समजतोय की किती. हा विश्वास कशा पद्धतीने तुम्ही भाऊंच्यावर ठेवला? भाऊंच्या वरती जे भाऊंनी जे सांगेल ना, ते भाऊ म्हणजे आमचे गुरुच आहेत, वडिलाप्रमाणे. ज्याप्रमाणे बैलगाडी क्षेत्रातलं लक्ष देव मानला जातो ना, ते त्यांच्या सांगण्यावरून जे पहिले त्याचे मालक होते करुणशेठ भाटवडेकर. भाऊंनी सांगितलं का नाही, ही लक्ष्मी आपल्या घरी आलीच पाहिजे.
ते भाऊंच्या एका शब्दावरती ते आपण घेतली आणि ती त्यांच्याकडेच दोघातच घेतल्यागत होता. ते सांभाळ करणाऱ्याने मी मालक जरी असलो तरी त्याची काळजी, जीवापाड जी काळजी घेतली ती भाऊंनीच घेतली होती. आणि खऱ्या अर्थानं बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये हे नाव येत होतं, उत्तम भाऊंसोबत तुमचं असणार हम्म. किंवा करुण शेट यांचं असणारं नाव. हम्म. कारण हे नशीब खऱ्या अर्थानं तुमचं होतं, कारण मोठ्या लक्षात तुमच्याकडे आला, तुमच्या नावानं पळाला. ज्या दिवशी मोठा लक्ष आला ना त्या दिवशी खऱ्या अर्थाने आमच्याकडे लक्ष्मी आली असं तर आम्ही गृहीतच धरतो. मी काही एक सर्वसाधारण शेतकरी होतो. माझ्याकडे काही एवढा म्हणजे लक्ष जिथून घेतला ना तिथून खरी लक्ष्मी माझ्या याच्यात आली, वाट्यास आली. खऱ्या अर्थानं म्हणजे लक्ष घेण्याचा उद्देशाने मुलीचा जन्म झाला होता. हा. त्याच उद्देशाने घेतला. का भाऊ पण बोलले का नाही कुठेतरी आपल्या दावणीला लक्ष आलाच पाहिजे. त्या मुलीच्या जन्मदिवसानिमित्तच तो आपण खरेदी केला होता. म्हणजे मुलगी पण एक लक्ष्मी मुलगी, हा, आली आणि लक्ष्मी, मोठ्या हा. लक्षानं आणि डबल लक्ष्मी आली. त्या घेतल्या त्या दिवसापासून जे आपली भरभराट झाली, म्हणजे जे मी एक सर्वसाधारण होतो आज कुठल्या स्टेजला पोहोचलो या लक्षाच्या याच्यामुळं. दादा अजून एक सांगा की कुठलं पण बैलगाडक मालक असू देत, बैल ज्यावेळी नंदीत तो मैदानात गुलाल करत असतो, पळत असतो, त्यावेळी प्रत्येक जण सांभाळतं, काळजी घेतं. पण ज्यावेळी तो पळायचा बंद होतो तिथून पासून शेवटच्या क्षणापर्यंत जपणारी उत्तम भाऊंसारखी त्यांची कुटुंब, दादा असू देत, घरातले सगळे काकी असू देत, इतकी काळजी घेतात, त्यांच्याविषयी काय सांगाल? कारण ते खूप एक मोठे नाही असतं. पहिल्यांदा तर नाही, ज्यावेळेस झाला ना जेव्हा बैलाचा म्हणजे पालना बंद झाला ना मी भाऊंशी चर्चा केली आणि काकींशी चर्चा केली का बाबा काय माझ्याकडे ठेवू का मी ठेवू. नाही बोलता आपल्या दोघांचे कुठेही असलं तरी चालेल, पण आपण आपल्या जसं पहिल्या जोपासलंय त्याचप्रमाणे आपण मुलाप्रमाणे त्याला इथं जोपासू, त्याचे हाल होऊन द्यायचे नाही. ज्या बैलाने आपल्याला पूर्ण महाराष्ट्रभर गाजवलं, म्हणजे नावारूपाला आणले, बरोबर. आपण कोण होतोय कोणाला माहिती पण नव्हता, पण ज्या बैलाने आपल्याला खरं महाराष्ट्रभर नाही भारतभर बोलला तरी चालेल, पूर्ण ज्यांनी आपल्या देशभर. बैलांनी नावारूपाला आणले, म्हणून त्याची सेवा मरस्तोपर्यंत झाली पाहिजे. आणि उत्तम भाऊंनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी आणि सगळ्यांनी खूप प्रामाणिकपणे केले. प्रामाणिकपणे त्यांची कुटुंबाची मुलाप्रमाणे सांभाळ केला त्यांचा. भाऊंच्या डोळ्यातला अश्रू सांगून जातात की त्यांचा असणारा जीव किंवा त्यांनी किती प्रामाणिकपणे खऱ्या मोठ्या लक्षाची सेवा केली आणि त्याची पैदास आहे ती नक्कीच आता जसं नाव मोठ्या लक्षाने केलं तशी नक्कीच करेल दादा. कारण कायम आपण बघत असतो की तो आशीर्वाद कुठल्या पण स्वरूपात भेटत असतो पुढे. जसं भाऊंनी आता सेवा केली त्याचं फळ कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तरी मार्गाने तुम्ही मोठ्या लक्षाला बघितलं असेल मैदानात पळताना, काय सांगाल मोठ्या लक्षाविषयी आठवणी? मोठा लक्ष म्हणजे एक देवच होता, बैलगाडी क्षेत्रातला देवच होता. तो जेव्हा पळत होता ना तेव्हा मालकाचा पण तो मालकासाठी पळत होता, तो त्याच्यासाठी नव्हता पळत. काय खासियत आत्ताची पण नंदी बघता तुम्ही आणि मोठा लक्ष आहे आत्ताच्या नंदीच्या मध्ये आणि त्या याच्यामध्ये नंदी जमीन आसमानचा फरक आहे. त्याची जी म्हणजे पळण्याची जी हे होती, पळण्याची जी कला होती ती आत्ताच्या बैलगाडी क्षेत्रात जेवढे नंदी आहेत त्याच्यात कोणाच्यात मला तर नाही वाटत त्याच्यामध्ये ती आहे. थोडं भाऊ आता तुम्ही भावनिक आहे तरी पण ज्यावेळी मोठा लक्ष आजार होता असं समजलं आणि एक रांग लागलेली, म्हणजे तुम्हाला माहिती असेल एका पाठोपाठ अनेक जण एक थांबले की प्रत्येक जण येत होते. हा मोठ्या लक्षावरती असणारं प्रेम याबद्दल काय सांगाल? अनेक जण आजही हळहळतात त्या दिवशी, म्हणजे ह्या प्रेमाविषयी काय सांगाल? काय सगळ्या भागातलं म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातलं प्रेम पाहिला, त्यामुळं बारी लागत्याशी लागत होती बार दर्शन घ्या. आणि मोठ्या लक्षाचं शेवटचा दिवस आजारपणाचं कसं होतं, म्हणजे तुम्हाला वाटलेलं का तसं होईल? कारण तेव्हा आजारी होता काय पुन्हा वाटलंच नव्हतं तसं. अजून माझ्या इच्छेप्रमाणे अजून 2 वर्ष बैल जगाला असता. काय आता त्याचं नशीबच तेवढं आहे. म्हणजे काय ताप वगैरे आलेला का अचानक? काय झालं नाही, ताप नाही, काय नाही. सकाळी फक्त वैरण खाल्ली नाही, संध्याकाळी तरी जीव सोडला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने ही गोष्ट म्हणजे कुटुंबावर त्या आपण म्हणजे विचारच करू शकत नाही. हे खऱ्या अर्थाने एक दुःख भाऊ मनामध्ये आहेत आणि त्यामुळे ते त्यांना बोलता येत नाही. ह्याच्यावरूनच एका नंदीचं आणि एका मालकाचं असणारा एक नातं असतं भावनिक, तेच ह्याच्यातून समजते. आणि भाऊ शेवटी तुमचं भावनिक होणं साहजिकच आहे, कारण तुम्ही त्यांची सेवा केली त्याची शेवटच्या क्षणापर्यंत आणि ही सेवा तुम्हाला खूप काही मिळवून देणार आहे. समजणार नाही, हे एवढं सगळं प्रेम तर मिळालेच, तुमचं नाव तर झालेच, पण याच्या पण पुढचं जे काही लक्षात पण येणार नाही अशा गोष्टी पुढे होणार आहेत. त्यामुळं
मोठ्या लक्षाची पैदास तुमचं आतापर्यंत जसं नाव केलंय तशीच करत राहू अशी आपण सदिच्छा करूया. आणि एवढ्या ह्या भावनिक क्षणी सुद्धा तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल थँक्यू.